मस्त अर्धा किलो साबुदाणा घेतला मी. आता याला मी 2 पाण्यात धुवून भिजत टाकते. मस्त पाणी टाकून 2 पाण्याने धुवून घेते मी. आता याला 2 पाण्याने मस्त धुवून घेतला. आता त्याच्यात मी थोडं पाणी टाकते. आपल्याला पापड्या करायच्या आहेत, साबुदाण्याच्या उपासाच्या पापड्या. तेवढ्यासाठी मी रात्रभर याला भिजत टाकणार आहे, 5-6 घंटे. आता मी थोडं पाणी टाकलं त्याच्यात. हे बघा, म्हणजे मऊ आणि नरम, एकदम नरम झाला पाहिजे तेवढ्यासाठी. आता झाकण ठेवते. याला रात्रभर मी असं भिजू देते. रात्री आपण साबुदाणा भिजत टाकलेला होता, मस्त भिजून गेलेला आहे. आपण आता याच्या उपासाच्या साबुदाण्याच्या पापड्या, पळी पापड करणार आहेत तिखट. मी आता दुसऱ्या टोपात काढून घेते. टोप छोटं जाळ्यामुळे खूप गच्च भरून आलं ते. हे बघा, साबुदाणा मस्त मोकळा मोकळा करून घेतला. हे बघा, मस्त भिजून गेलेला आपला साबुदाणा. मी आता अंदाण ठेवते त्याच्यासाठी. आता चवीपुरतं मीठ टाकते. झाकण ठेवून मस्त उकळू देते. झाकण, मीठ टाकल्याने पाणी लवकर उकळतं. पाणी उकळायला लागलं, आपण त्याच्यात आता साबुदाणा टाकू. आपण याच्यात आता लाल मिरची मी मिक्सरमध्ये दळून घेतली, ती टाकते. तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता मिक्सरमध्ये दळून, नाही ते खलबत्त्यात कुटून. तुम्ही जिरं पण टाकू शकता. उपासाला चालत असेल तर टाका, आम्ही टाकत नाही. उपासाला आम्ही जिरं खात नाही. आता हिला 5 मिनटं आपण असं शिजू देऊ. आता असं चाळत राहायचं, म्हणजे ते बुडाला लटकत नाही. मस्त खीरसारखी शिजून घेतली. आता गॅस बंद करून 5 मिनटं मी थंडावायला तशीच ठेवते. याला मी तिखट उपासाच्या पळी पापड करते. मिश्रण मस्त गार झालं. मी आता दुसऱ्या टोपात थोडं काढून घेते. मी हे पापडं घरातच करणार आहे, कारण बाहेर आमच्याकडे जागाच नाही टाकायला, म्हणून मी घरात करणार आहे. पसरवायची काही गरज नाही, फक्त अशाप्रमाणे टाकत चालायचं. याप्रमाणे सगळे पापड मी असेच करून घेणार आहे. आता तयार झाले आपले पळी पापड. अर्धा किलोमध्ये 166 पापड तयार झाले. मी आता हे 2 दिवस कडकडी उन्हात सुकवणार आहे. ते बी घरातच सुकवणार आहे, आमच्याकडे बाहेर सुकवायला जागा नाही. उपवासाच्या आपण पापड्या केल्या होत्या ना, लाल तिखट टाकून 2 दिवस सुकून घेतल्या. साध्या आणि सोप्या पद्धतीच्या मी आता तळून दाखवते तुम्हाला. मी अजून 2-3 तळून दाखवते तुम्हाला. हे बघा किती मस्त फुलल्या आपल्या पापड्या. हे बघा, सुकल्यावर किती छोटी दिसते, तळल्यावर बघा ही किती मोठी दिसते. हे बघा किती खुसखुशीत आली. असे पापडी करून खा. चॅनलला सबस्क्रायबर करा. रेसिपी आवडलीच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा. अशा पापड्या करून खा.